आता गणपती बसलेत म्हटल्यावर तुम्हाला हे गाणं महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यांमध्ये ऐकायला मिळेल. नाव काढून पोतांदुळाचे केले मोदक लाल गव्हाचे. पण अजूनही 90% मराठी माणसांना या गाण्यामागचा हा दुःखद इतिहास माहितीच नाही. तर 1971-72 साली महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला होता. त्यावेळी परिस्थिती एवढी बिकट झाली होती की लोकांकडे खाण्यासाठी अन्नधान्य सुद्धा नव्हते. तेव्हा सरकारने अमेरिकेकडून लाल गहू आयात करण्याचा निर्णय घेतला आणि हा लाल गहू आयातही केला. पण विशेष म्हणजे हा लाल गहू अमेरिकेत जनावरांना खाऊ घालायचे. पण त्यावेळेसच्या दुष्काळात आपली परिस्थिती एवढी बिकट झाली होती तेव्हा देखील जनतेने हाच गहू खाल्ला. तेव्हा महाराष्ट्रात सलग 3 वर्ष दुष्काळ पडला होता. त्यावेळी गणेशोत्सवाच्या काळात लोकांकडे उकडीचे मोदक बनवण्यासाठी तांदूळ सुद्धा नव्हते. मग अनेक लोकांनी याच लाल गव्हाचे मोदक बनवून बाप्पांना नैवेद्य दाखवला आणि याचेच वर्णन बाप्पा मोरया रे या गाण्यामध्ये केलेले आहे. त्यावेळेस दुष्काळ आणि महागाईमुळे हैराण झालेल्या जनसामान्यांच्या व्यथा वेदना या गणरायापुढे खूप छान पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न लोककवी हरेंद्र जाधव त्याचबरोबर संगीतकार मधुकर पाठक आणि गायक प्रल्हाद शिंदे यांनी केला. तर त्यावेळी एवढा दुष्काळ असून पण लोकांनी बाप्पांची पूजा करणे सोडले नाही आणि बाप्पांनी सुद्धा त्यांच्या भक्तांना काही कमी पडून दिले नाही. तर या गणपती बाप्पांच्या गोड गाण्यासाठी एक लाईक तर नक्कीच बनतो.